दुरुस्ती लागली, तुम्ही जर तुम्हाला करेक्ट होता समजणार तर कसं? हायकोर्टाने का तुमचं रिजेक्ट केलं? ठीक आहे ना, तुम्ही धन्यवाद. जर करेक्ट सदस्य केले होते धन्यवाद. बँकेत तर हायकोर्टाने का रिजेक्ट केलं धन्यवाद. ते? धन्यवाद. मी जे बोलू लागलो तुम्ही जे बोलले त्याचा धन्यवाद तुमचा. नाही सत्तारजी, मी काय बोलू लागलो तुम्ही तुम्हाला आणखी का म्हणाला ती होता एक गोष्ट मतदाराची नाहीये, प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही पर्सनल जे इंटरफेअर करतात त्याच्याबद्दल बोलू लागलो मी. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की अतुल सावे पर्सनल बोला ना. इंटरफेअर करतात प्रत्येक गोष्टीमध्ये. बोला मॅडम, बोला. सत्तारजी, आवाज आला माझा? इंटरफेअर करतात म्हणून तर बोलू लागलो मी माझ्या पालकमंत्र्याच्या विरुद्ध मी बोललो, फक्त मी अतुल सावेच्या विरुद्ध बोललो का? मी सत्तेमध्ये असून बी आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही कोणाकडे भांडायचा, कोणाकडे मांडायचा आमचा विषय, कधी मांडायचा, हे तरी प्रश्न आहे ना. तर मी काय बोललो का मी उद्या जाऊन सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आणि ते जे न्याय देतील, ते जे पुढची रूपरेषा दिशा दाखवतील त्या पद्धतीने पुढच्या ऍक्शन ठरवलं जाईल. निवडणुकीचं मात्र त्याआधी समीर मतदाराचा सत्तारांनी आमचा जो आहे, आपला मतदान उमेदवारी कोणाला अर्ज करायचं, काय भरलेला आहे. करायचं ते आम्ही अतुल सावे मगाशी असं म्हणाले की एकनाथ शिंदेनी सुद्धा हा निर्णय ते या निर्णयामध्ये सहभागी होते. अशा वेळेला तुम्ही एकनाथ शिंदेच्या निर्णयाचा अपमान करताय. हो. आता ते अपमान कोण कोणाचा करतो हे तर उद्या मी एकनाथ शिंदे साहेबांकडे जाईल, त्यांच्याशी चर्चा करल आणि एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी याच्यामध्ये उचित निर्णय देतील. झालं काम. याला काही इतका फार मोठा तेल नमक मिरची लावून ते जे बोलू लागले गरज नाहीये. सत्तारजी, तुम्ही मला असं वाटतंय का आम्ही बी या देशामधले स्वतंत्र नागरिक आहोत. सत्तेमध्ये कुणीही असेल, सत्तेमधले आमदार, ऐका ना जरा, ऐका तुम्ही ऐका. आम्ही सत्तेमध्ये आमदार आहेत. सत्तेमध्ये आमदारांची, सत्तेमध्ये असलेले नगरसेवक, जिल्हा परिषदेची अशी वाईट अशा पद्धतीचा वाईट ट्रीटमेंट देत असेल तर आम्ही कशाच्या आधारे जी काही निर्णय झाला ते आमच्या, जसं मी सांगितलं, एखादा रोग असला तर डॉक्टरकडे जावं लागतं, डॉक्टरच त्याच्यावर उपचार करतात. असं करून हे जी परिस्थिती निर्माण झाली ती काँग्रेसची आज हे अशाच स्ट्रॅटेजीमुळे झाली. भविष्यामध्ये ती होऊ नये म्हणून आपल्या वरिष्ठ नेत्याला ही सर्व माहिती देणं माझं कर्तव्य आहे. बरं, मग अब्दुल सत्तार, आता हे सांगा की आता अधिकृत उमेदवार हा महायुतीचा उमेदवार, हा भाजपचा उमेदवार आहे. मग अशा वेळेला आता समीर सत्तार हे उमेदवारी अर्ज मागे घेणार का? मी तुम्हाला तीनदा बोललो, तुम्हाला समजूच लागत नसेल तर काय करू मी त्याला? परत एकदा सत्तार सांगा तीनदा हेच बोललो का माझे वरिष्ठ नेत्यांकडे आमची मीटिंग होईल आणि ते हे मी आज सांगूच शकत नाही. मी फॉर्म भरलेला होतो का? मी फॉर्म भरला का? माझा मुलगा त्या निवडणुकीमध्ये जे नगरसेवक आहे त्यांना जे निधी मिळत नाही, त्यांना जे नगरपालिका चालवणं अवघड झालेले आहे, अशा परिस्थितीमध्ये त्यांना त्यांचा अधिकार घेण्याचा अधिकार आहे, मला जे समजतं ते. पण मग वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं तर अर्ज मागे घेणार? वरिष्ठ नेत्याला मी उद्या जाऊन भेटणार. 2 दिवसामध्ये सर्व पिक्चर क्लिअर होईल. मग सत्तार, तुम्ही जे म्हणता की आधी ठाकरेंचे हातपाय तोडले, आता मुंडकं छाटताय, याचा नेमका अर्थ काय? ते आता तुम्हीच, इतक्या मोठा TV9 चॅनल आहे, त्याला पूर्ण तुमचे वार्ताहर आहे, तुमचे सर्व ठिकाणी तुम्हाला बातम्या देणार आहे, त्यांनाच विचारा काय. नाही सत्तार, तुम्ही जरा सांगा, हे तुमचं वाक्य आहे, तुम्ही थोडंसं स्पष्ट करून सांगा तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय. हे पहा, मी स्पष्ट बोललो, मुंडका आणि हातपाय आमच्या ज्या खालच्या संस्था आहेत त्या छाटायच्या आहे. जिल्हा परिषद आमच्या ताब्यातून घेतली. आमच्याकडची महापालिकेचा महापौर शिवसेनेचा असायचा, तो घेऊन टाकला. आता जे आहे हे छाटण्याची पद्धत काय, ते तलवारने आमची गर्दन छाटू लागले. तिने बोललो मी, हे जे पद एक एक खाली करू लागले, ही शिवसेना संपवण्याचं नियोजन आहे.